झाल्यात. धावांची भूक असणार आहे. महत्वाची मॅच. जो संघ जिंकेल तो थांबेल. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज. पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय आणि पहिल्याच बॉलला दिशा दिली आहे. बॉल चालते सीमा पार. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय चौकार. मॅचची सुरुवात झाली आणि चैतन्य पाटील पहिल्याच बॉलचं दिमागदार स्वागत केलंय. फटका खेळला होता रुबाबदार आणि बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी समोर खेळलेला फटका. धावा मिळतात त्या बॉलच्या पाठीमागे 4. डावाची सुरुवात केली दिमागदार. चौकारानं सुरुवात केली. पहिल्याच बॉलवरती विकेट चांगला इथे फटका आलाय. सिद्धार्थ वरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करणारा चैतन्य पाटील. रिंका किंग पुन्हा एकदा स्विच हिट झालाय. बॉल निघून झाली ती सीमा पार. टन करत 4 रन चौकार. काय फटका खेळलाय. पायावरती खाली बसले आणि त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केलेला आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये आता आक्रमण केलेलं आहे आणि पायावरती बसून खेळलेला एक वेगळ्या स्थितीमधला फटका. बॉल सीमारेषा पार. लागोपाठचा येतोय ना या मॅच मधला दुसरा चौकार. अप्रतिम सुरुवात येते आणि चांगलीच इथे सुरुवात करत असताना चैतन्य पाटील. टोटल झालं ते एकूण 8 धावा 2 बॉलच्या पाठीमागे. सुरुवात धमाकेदार केली. रिंका किंग चैतन्य पाटील मागील देखील मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेतला आणि धीर सिद्धार्थ वरती आक्रमण केलंय. स्विच हिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाही. डॉट आला. सिद्धार्थ जगदाळे यांचा हा जबरदस्त बॉल होता. पंचांकडे अपील केलेली आहे. महत्वपूर्ण विकेट. चैतन्य पाटील एका बाजूला आहेत या बॉलच्या पाठीमागे आणि सिद्धार्थ जगदाळे यांनी टाकलेला बॉल आणि त्यानंतर केलेली टीम सुर्वे टायगरने अपील आपण पाहत आहोत. एका बाजूला महत्वपूर्ण विकेट आहे चैतन्य पाटील. 2 बॉलच्या पाठीमागे चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये त्यांनी आतापर्यंत केलेली आहे. परंतु सिद्धार्थ जगदाळे यांनी कमबॅक करणारा बॉल टाकला आणि चैतन्य पाटील यांना बांधून ठेवणारा हा बॉल. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या बॉलच्या पाठीमागे ज्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट करायला गेले, रिव्हर्स स्ट्रोक खेळायला गेले आणि हे मनसुबे इथे उधळून लावलेत सिद्धार्थ जगदाळे यांनी. डॉट आलाय. बॉल स्विच हिटचा पुन्हा एकदा प्रयत्न केला होता आणि परंतु हा बॉल डॉट आलाय. 3 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत 8 धावा जमा केलेल्या आहेत. डुवाडाईची मॅच. जबरदस्त बॅटिंग आपण पाहिले 2 बॉलच्या पाठीमागे आणि आता कमबॅक करत असताना सिद्धार्थ जगदाळे. युवा खेळाडू आहे आणि युवाची हवा नेहमीच राहिले. समोरच्या दिशेला पुन्हा एकदा मिड ऑफला क्लिअर करत असताना ओ हो काय घडलंय. कॅच ड्रॉप झालाय. इतनी गलती क्रिकेट में कभी नहीं चलती. सिद्धार्थ जगदाळे यांनी टीमला संधी निर्माण करून दिली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही. फटका पूर्णपणे फसला होता. बॉल हवेत उभा होता. खेळाडू वेगाने आले होते बॉलच्या खाली परंतु त्यानंतर त्यांच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही. हाताच्या उंजळीमधून बॉल निसटलेला आहे आणि ऑल इंडिया आयकॉन टाकीगावच्या चैतन्य पाटील यांना मिळतंय या बॉलच्या पाठीमागे जीवनदान. चैतन्य पाटीलचा जिवंत वेळ जिवंताचा फायदा आता चैतन्य पाटील कशा पद्धतीने घेणार आहे. टोटल झालं ते 9 धावा धाव फलकावरती. कमबॅक करत असताना गोलंदाज तेजस आता प्रथम स्ट्राईकला 4 बॉलच्या नंतर आलाय. सिद्धार्थ तयार. कुदबाट टाकला होता. ड्राईव्ह केला बॉलला. चांगली फिल्डिंग ऑन साईडला आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगलच जावे ते स्ट्रायकर एंडला आपण चैतन्य पाटील आणि तेजस यांना मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. बॅटिंगसाठी ही जोडी आली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत बॅटिंग करताना धावा बनवलेले आहेत. 10 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्ले मध्ये पहिल्या 2 बॉलच्या पाठीमागे गायत्री मॅनेजमेंट फायटर या टीमने सुरुवात चांगली केली परंतु त्यानंतर सुर्वे टायगरने कमबॅक चांगलं केलं. षटकातला शेवटचा बॉल. चांगले दिशा बघता सॉफ्टने हा फटका खेळला गेला आणि बघता बघता षटकाची होती समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाले. ते प्रथम बॅटिंग करत असताना 10. निश्चित ही सुरुवात जर आपण दोन्ही संघांच्या बाजूने पाहिली ना तर अद्यापही टीम सुर्वे टायगरला विकेट मिळाली नाहीये. सिद्धार्थ जगदाळे यांनी संघाला संधी निर्माण करून दिली होती परंतु क्षेत्ररक्षकांना त्या संधीचं सोनं करता आलं नव्हतं. परंतु त्यानंतर बॅटिंग करताना गायत्री मॅनेजमेंट फायटर या टीमला 2 चौकार मिळालेले आहेत. चैतन्य पाटील जो ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळत आहेत. 5 बॉलच्या पाठीमागे 9 त्यांनी बनवलेले आहेत आणि त्यांच्या सोबतीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगमध्ये जर आपण पाहिलं ना तर तेजस शिंदे आहेत. 1 वरती बॅटिंग करतात. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून पहिल्या ओव्हरमध्ये बसलेली आहे. पॉवर प्ले क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. आता पॉवर प्ले क्रमांक 2 कडे आपण वळतोय. जबरदस्त आपण कमबॅक सिद्धाचा पाहिलाय. पहिल्या सुरुवातीला 2 चौकार आले आणि आता 4 बॉलच्या पाठीमागे एकूण 2 आल्यात. 10 धावा धाव फलकावरती 10 के बजाता है दोस्तों. बस जोखिम तो उठाना पड़ेगा. 10 कदम दिखाना पड़ेगा. जिसमें दम उसी के कहते बाजीराव सिंगम. तेजस असणार स्ट्राइक एंडला आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज षटक क्रमांक 2 साठी सिद्धेश विरकर बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहे. चांगली बॉलिंग घेऊन पहिल्या षटकामध्ये
परंतु प्लस पॉईंट आतापर्यंत राहिला बॅटिंग केंद्र टीमचा किंवा कोणताही विकेट नाही आहे. ओव्हर नंबर 2 साठी मालतपूर गावच्या वेगाला बोलवलेला आहे आणि खेळाडूचं नाव आहे सिद्धेश विरकर. ओव्हर नंबर 2 तो षटक हाताळतील. प्रतिभावंत खेळाडू आहेत ओव्हर नंबर 2 मध्ये येतात, परंतु बॅटिंग मध्ये एका बाजूला अनवडीचे तेजस शिंदे. पहिलाच बॉल खेळत असताना हवेमध्ये स्वार केलाय. ओहो कॅच ड्रॉप आणि धाबा किती येणार. चैतन्य पाटीलला पहिला पण पाहिलं एक षटकामध्ये जीवनदान मिळालं आणि आता तेजसला देखील मिळालंय. चौकार आहे हा. निश्चित इथे तेजस शिंदे यांचा फटका फसला होता, परंतु क्षेत्ररक्षक सहजरित्या बॉलच्या खाली आले होते, परंतु त्यांच्याही हातामध्ये हा बॉल विसावू शकलेला नाही आणि हा बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. सरळ 4 धावेंसाठी वाई तालुक्यातील अनवडी गावचे तेजस शिंदे यांना मिळत आहे आता या बॉलच्या पाठीमागे जीवनदान. धावसंख्या 14-0 गडी बाद. जी सुरुवात पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली होती आणि ती सुरुवात आता जीवदान मिळाल्यानंतर चौकार आलाय. 14 धावा धाव फलकावरती आलात. षटक क्रमांक आपण 2 पाहतोय P1 आणि पहिल्याच बॉल ते चौकार आल्यानंतर थोडासा दबाव असणार आहे. दोन्ही बॅटरच्या एक एक कॅच सुटला गेला, त्यांना जीवनदान मिळालंय. या जीवदानाचा फायदा कशा पद्धतीने घेणार. शॉर्ट बॉल समोरच्या दिशेला मिड ऑफला क्लिअर करत असताना बॉल निघालाय सीमा पार. तेजसच्या बॅटमधनं बॅक टू बॅक चौकार. तेजस शिंदे मैदानाच्या आतमध्ये आता आक्रमक होत आहेत. झेल सुटला आणि त्या झेलचा उपद्रव तुम्हाला पाहायला मिळतोय. सिद्धेश विरकर यांच्या वेगाला आता दिलंय प्रतिउत्तर. सिद्धेश विरकर राईट मोर विकेट आले होते. 8व्या बॅटने या बॉलवरती प्रहार केला. मिड ऑफला क्लिअर करत बॉल लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी होतोय फरार. तेजस शिंदे यांचा होता या बॉलच्या पाठीमागचा वार. कॅचेस ड्रॉप केला आणि आता सध्या रंगउदाला सुरुवात केलेली आहे. धुडगूस घातला या त्या ओव्हरमध्ये बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत. मागील इनिंग्स ओव्हरमध्ये देखील बॅक टू बॅक 2 आणि आता देखील तेच घडले. लागोपाठचा तिसरा एनआरकार सिद्धेशवरती आक्रमण केलंय बॅटर तेजसने. 3 बॉलच्या पाठीमागे 9 धावांचं योगदान आतापर्यंत. बॉलर तयार. हो काय फटका. परंतु फिल्डरला बॉल शोधत चाललाय. सेकंड बाउन्स मध्ये बॉलला अडवलंय तोपर्यंत एक सिंगल येते. तर निश्चित हा स्ट्रोक ज्या प्रकारे तेजस शिंदे यांनी एक्झिक्यूट केला होता, खाली बसले होते आणि त्यानंतर हा फटका खेळला होता. खेळाडू डीपला होते आणि त्यांनी हा बॉल अडवला. बॉलची फेकी केली, स्ट्राईक रोटेट केले आणि स्ट्राईक वरती चैतन्य पाटील यांना आणलेलं आहे, परंतु सिद्धेश विरकर यांनी या बॉलच्या पाठीमागे कमबॅक केलं. मनोबल वाढवणारा बॉल इथे टाकलेला आहे. विकेटच्या अँगलमध्ये जाणं खूप महत्त्वाचं असणार आहे. 19 धावा धाव फलकावरती ही मॅच जबरदस्त होणार आहे. डिवायडायची मॅच जो संघ जिंकणार तो थांबणार आहे, जो पराभूत होणार आहे तो या स्पर्धेमधनं बाहेर जाणार आहे. सातारा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2 आपल्या भेटीला भूमिपुत्र मैदान सर्वांचं आवडतं मैदान. मॅच क्रिकेटर असतील, पंच असतील, कॉमेंटर असतील, प्रेक्षक असतील. बॉलर तयार. जबरदस्त नो लुक शॉट फक्त दिशा दिली. फिल्डर आहेत. सेकंड बाउन्स मध्ये पुन्हा एकदा बॉल अडवला गेलाय तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होते. अगदी सॉफ्ट हँडेड म्हणजे अगदी हलक्या हाताने खेळलेला फटका. बॉल येऊ दिला होता आणि शेवटच्या क्षणी फक्त बॉलला फ्लिक केलं होतं. प्रयत्न हाच होता की बॉल फाईन लेगला पाठवायचा आहे, परंतु 30 यार्ड वर्तुळामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल सोबत स्कोरबोर्ड पुढे चाललेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे 20 धावा बिनगडी बाद. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. सिद्धेश विरकर यांनी आता हे 2 बॉल चांगले टाकलेले आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ त्यांच्या षटकातला बाकी आहे. स्ट्रायकर इन लानवडीचे तेजस शिंदे. 10 धावा आतापर्यंत या ओव्हर मध्ये आल्यात. जबरदस्त बॉल, जबरदस्त बॉल. टप्पा पडला आणि वेग पकडलाय. डॉट आलाय. चांगला बॉल. आता पहिले काही बॉल टीम गायत्री मॅनेजमेंट फायटर या टीमसाठी चांगले होते कारण धावा आल्या होत्या. आता शेवटचे काही बॉल सुर्वे टायगरसाठी चांगले आहेत कारण या शेवटच्या काही बॉलच्या पाठीमागे सिद्धेश विरकर यांनी फार कमी धावा खर्च केलेल्या. षटकातला आता शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येईल. पॉवर प्ले क्रमांक 2. जबरदस्त ते कमबॅक करत असताना सुरुवातीला 2 बॉलवरती 2 चौकार आणि आतापर्यंत 3 बॉलच्या पाठीमागे 2 धावा आल्यात. चांगलं इथे कमबॅक करत असताना ते सिद्धेशला आपण पाहत आहोत. आतापर्यंत 20 धावा धाव फलकावरती. बॉलर सिद्धेश. त्यामुळे फटका फसलाय परंतु नो मॅच लँड मध्ये फिल्डर तिथे नाहीये. सुमसान इलाका. बॉल थांबणार नाहीये परंतु थांबलाय बॉल. चांगला इथे स्टॉप केलाय महेश नानगुडे आणि या बॉल वरती आल्यात ते एकूण 2 धावा. निश्चित सीमारेषेलगत महेश नानगुडे नेहमीच आपण त्यांना पाहत आलेलो की चांगलं क्षेत्ररक्षण करतो आणि याही बॉलच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. मित्रांनो 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि गायत्री मॅनेजमेंट फायटर या टीमने बॅटिंग करताना बनवलेले आहेत धावा 22. चेक. त्याचबरोबर एक विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. ऑल इंडिया आयकॉन आणि गतवर्षी तब्बल 222 धावा याच मैदानावरती ज्या खेळाडूंनी खऱ्या अर्थाने ठोकल्या होत्या, आपल्या सर्वांचाच लाडका खेळाडू अयूब शेख यांचा एक विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. मी विनंती करतो, सकाराम शेठ कदम यांना विनंती करतो, आपण ऑल इंडिया आयकॉन अयूब शेख यांना यांचा एक विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत.
कासारवडवली ठाणे आणि ज्या पद्धतीने गतवर्षी त्यांची बॅटिंग आपण पाहिली, अयूब शेख यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. पुढील त्यांच्या प्रवासासाठी त्यांना देखील देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. अयूब शेख पर्व क्रमांक 3 मध्ये देखील आपण त्यांना पाहणार आहोत. थँक्यू सो मच अयूब शेख. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्याने 2 षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 22 धावा धाव फलकावरती. प्लस पॉईंट आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमचा काय राहिला आहे तर कोणताही बॅटर इथे बाद नाही आहे आणि त्याच कारण सध्याचा स्थितीला हा प्लस पॉईंट राहिला आहे. 11चा आपण हा करंट रन पाहतोय. पहिला बॉल टाकण्यासाठी सतीश सनस. बॉल खूप चांगला टाकला होता. पाडलाईनची गोलंदाजीने या बॉलवरती एक सिंगल येते लेग बाईटच्या माध्यमातून. चांगला बॉल. ओव्हर नंबर 3ला सतीश सनस यांनी ज्या प्रकारे सुरुवात केलेली आहे, 3 यष्ट्यांच्या समोर चैतन्य पाटील यांना पकडण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु पंचांनी दात फेटाळले आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगलच धाव मिळेल. परंतु हा जो बॉल होता ना तो प्रभावशाली होता. सतीश सनस ओव्हर नंबर 3 मध्ये आलेला आहे. जिल्हा आयकॉन म्हणून या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळत आहेत. बॉलर तयार. बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि हा बॉल खूपच बाहेर आहे आणि दिशा एंड गोल बॉलिंग होत असताना व्हाईट बॉलचा कॉल पण त्यात झालाय. निश्चित तेजस शिंदे शेवटपर्यंत या बॉलकडे पाहत राहिले, नजर रोखून धरली होती आणि शरीरापासून फार दूर टाकलेला बॉल होता सतीश सनस यांनी आणि पंचाने सांगितलं की खेळण्याच्या आवाक्याबाहेर वाईड आहे. त्यामुळे फटका फसलाय. जोरकस खेळण्याचा प्रयत्न, अंदाज चुकला गेला, अंदाज घेतला. हो 3 कॅचेस इथे ड्रॉप झालेत आणि आता जेवणानंतर कॅचेस ड्रॉप खाऊन आलेत की काय हा देखील प्रश्न उपलब्ध राहिलाय. सुर्वे टायगरने हा 3रा झेल इथे सोडलेला आहे. या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. जिंदगी मौके कमोर धोके ज्यादा देते. जीवनात चुका त्याच करा ज्या कोड रबरने खोडता येतील. म्हणजे चुका या पेन्सिली सारख्या असाव्या आणि कुठेतरी या चुका टाळाव्या लागतील, कारण एखादी चुकी पराभवाचं कारण देखील ठरू शकते. त्यामुळे आता या चुका टीम सुर्वे टायगरला सुधरवाव्या लागतील. 24 धावा. ज्यावेळेस लो फुल टॉस बॉल एवर्ड क्वालिटीचा हाय अँड हँडसम बॅक 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 बॅकेट 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 ठोकलाय षटकार. काय फटका खेळलाय चैतन्य पाटील यांच्या बॅट मधून आला हा मोठा टोला. त्यांच्या बॅटचा बोलबाला होता. एक पाय पुढे काढला, गुडगा खाली टेकवला, फटका ऑन साइडला खेचला, फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून बसला. चैतन्य पाटील टेनिस बॉल क्रिकेटची बैठक खेळली आहे. बॉल पाठवला सीमा पार. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये. चैतन्य पाटील बाहेर आलाय. बाहेरचा बॉल होता अगदी त्याला चिडचिडी केली. बॉल चाललाय ते डीप मध्ये सिंगल येते. सेकंडचा कॉल केला आणि बघता बघता 2 धावा. तिसरी देखील घेण्याचा प्रयत्न परंतु नाहीये. 2 धावा आल्यात. निश्चित या अगोदर षटकार आला होता आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे 2 धावा येतात. या अगोदरचा बॉल ऑन साइडला खेळला होता, हा बॉल ऑफ साइडला खेळला आणि चैतन्य पाटील बॅटिंग करताना आतापर्यंत 9 बॉल त्यांनी फेस केलेले आहेत. 18 वरती जाऊन पोहोचलेले आहेत. टीम गायत्री फायटर हा संघ जाऊन पोहोचलाय 33 धावा 0 गडी बाद. षटकातला 5वा बॉल. ऑस्ट्रमच्या बाहेरचा बॉल आपण पाहिलाय आणि पंचाचा इशारा इथे व्हाईट बॉलचा कॉल. थोडासा दबाव जे छाय केली आपल्याला पाहायला मिळतोय सतीश सनस. निश्चित या अगोदरच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, परंतु इथे आता या बॉलच्या पाठीमागे पंचाने सांगितलं की हा व्हाईट बॉल आहे. आतापर्यंत 4 बॉल सतीश सनस यांनी हाताळलेले आणि तब्बल 11 धावा त्यांनी या ओव्हर मध्ये खर्च केलेल्या आहेत. षटकातला 5वा बॉल प्रगतीपथावरती येतोय. स्ट्रायकर एंडला चैतन्य पाटील. ओके, ऑन फील्ड पंचांनी रेफरल केलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे ऍक्शन साठी. सातारा प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व आहे आणि दुसऱ्या पर्वामध्ये पहिल्या दिवसाचा खेळ सुरू आहे. 5वा सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसातली शेवटची मॅच खेळेल आणि जो संघ शेवटची मॅच जिंकेल ना तो डायरेक्ट क्वालिफाय होईल अंतिम टीमसाठी आणि त्यासाठी हा सामना आता दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय आहे. एका बाजूला अर्णव स्पोर्ट्सच्या टीमने 2 पैकी 2 सामने जिंकलेले आहेत. तो संघ 6वा सामना खेळणार आहे आणि जो संघ या मॅच मध्ये जिंकेल ना त्याला पुढे जाऊन अर्णव स्पोर्ट्सच्या संघाविरुद्ध 2 हात करावे लागतील. योग्य बॉल आहे. या मॅचच्या दिशेने येते आणि व्हाईट बॉलचा कोळा 34 धावा धाव फलकावरती झालेला आहे. 2.4चा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर प्लस पॉईंट राहिला बॅटिंग केंद्र टीमचा
गायत्री मॅनेजमेंट फायटर टीम कोणताही बॅटर बाद नाहीये ही आतापर्यंत जमिनीची बाजू राहिली आहे. चैतन्य पाटील चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय खेळाडू आज. 9 बॉलच्या पाठीमागे 18 धावा त्याच्या बॅटमधून आला. सतीश सणस पुन्हा एकदा समोर इथे फटका खेळला. एसटा कव्हर नाहीये तिथे. डीप मध्ये फिल्डर एक तर सिंगल येते. सेकंडचा कॉल आणि बघता बघता 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. तर निश्चित चपळतेने एका धावेचं रूपांतर या दोन्ही फलंदाजांनी दुहेरीमध्ये केलेलं आहे. जोपर्यंत महेश नानगुडे फेक करतील तोपर्यंत फलंदाजांना 2 धावा धावून काढण्याची मुभा मिळालेली आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती करे की पाणी बॉटल तयार ठेवा. यानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. एका बॉलचा खेळ बाकी आहे. टीम गायत्री मॅनेजमेंट फायटर हा संघ जाऊन पोहोचला 36 वरती बिनगडी बाद. स्विच इट करण्याचा प्रयत्न लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप बॉल सीमा पार आलेला हा नशिबाचा बाईकच्या माध्यमातून चौकार. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 40 धावा. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. दोन्ही आमच्या कॉमेंटेटरचं मनापासून या ठिकाणी आम्ही स्वागत आभार मानत आहोत, कारण खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून चाललंय. परंतु आता सातारा प्रीमियर लीगचे जे स्पॉन्सर आहेत त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी आम्ही करत आहोत. खऱ्या अर्थाने श्री डिजिटल कोपरखेरणेचे आदरणीय रविदादा दळवी यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला विशेष सहकार्य करण्यात आलंय. त्यांचं देखील मनापासून आभार. त्याचबरोबर युवा उद्योजक क्रिकेट प्रेमी प्रवीणदादा वाडकर यांचं देखील मनापासून आभार. काळेश्वरी इंटरप्राइजेस आणि महाई सेवा केंद्र कोपरखेरणे सेक्टर 15 चे विजयदादा शिंदे आपलं देखील मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर संघमालक वेदांत 11 प्रतीक 11 सातारा आदरणीय अंकुशदादा शेलार साहेब आपलं देखील मनापासून आभार. त्याचबरोबर समाजसेवक गणसोली श्री सुनीलदादा मस्कर साहेब आपलं देखील मनापासून आभार. KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष श्री वसंतदादा शिंदे आपलं देखील मनापासून आभार. त्याचबरोबर सामनावीरसाठी ज्यांच्या माध्यमातून साताराचे कंदीपेढे बॉक्स देण्यात आलेत समाजसेवक उद्योजक रविदादा पोपळे साहेब आपलं मनापासून आभार. गणसोलीचे ND कंस्ट्रक्शनचे सर्वेसर्वा श्री नामदेव सनस साहेब आपलं देखील मनापासून आभार. त्याचबरोबर कोपरखेरणेचे विद्यमान समाजसेवक संतोषदादा कोंडाळकर साहेब आपलं देखील मनापासून आम्ही आभार मानत आहोत. मॅच तिकडे सुरू होते. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये निलेश सर आणि उमेश सरांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. बॉलिंग ट्रॅक मध्ये क्रमांक 4 साठी महेश नानगुडेला ऑल इंडिया रेकॉर्ड समोर असणाऱ्या बॅटर तेजस जाऊया मॅचच्या दिशेने 40 धावा धाव फलकावरती आलात निलेश सर आणि 2 षटकांचा खेळ बाकी आणि विकेट नाहीये. 60-70 च्या आसपास जाण्याचा प्रयत्न करणार आणि तो प्रयत्न करायला हवा. महेश नानगुडे ऑल इंडिया आयकॉन बॉलिंग ट्रॅक वरती कोलवा टाकला होता. ड्राईव्ह केला दिशा दिली गॅप मध्ये बॉल फिल्डर आलेत आणि तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होत असताना ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झालेली आहे आणि डावकरी आताचे खेळाडू महेश नानगुडे यांना गोलंदाजी मार्गवरती आणलेला आहे. आणि हा बॉल पहिलाच जो होता तो ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की खोलवर टप्प्याचा होता आणि त्याला ऑन साईडला खेळला. सिंगल सोबत समाधान मानावं लागले बॉलच्या पाठीमागे आणि स्ट्राईक रोटेट केलं तेजस शिंदे आणि स्ट्राईक वरती आणलंय चैतन्य पाटील यांना. चैतन्य पाटील 41 धावा धाव फलकावरती आतापर्यंत झाला. तर ऑल इंडिया आयकॉन टू ऑल इंडिया आयकॉन बेस्ट टू बेस्ट हा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 41 धावा आतापर्यंत जमला गेल्यात. स्विच हिटचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. बॉल चाललाय सचिन येत आहेत बॉलला कलेक्ट केलाय तोपर्यंत एक सिंगल येते. सेकंड देखील धाव पूर्ण करत असताना निश्चित सीमारेषे लगत हा बॉल थांबवलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलेलं आहे. एका बाजूला हा बॉल जर तुम्ही पुन्हा एकदा पाहिला ना तर महेश नानगुडे यांनी ज्या प्रकारे टाकला होता आणि त्यानंतर या बॉलवरती चैतन्य पाटील यांनी स्विच हिटचा फटका खेळला होता आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल धावा किती मिळाल्या तर त्या 2 मिळाल्या. आजच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त स्विच हिट खेळणारा फलंदाज चैतन्य पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. 43 धावा धाव फलकावरती आणि फिंगर रोलचा चांगला वापर करत असताना आता महेश नानगुडेला पाहायला मिळतोय. चांगला फटका इथे ट्रॅक केला दिशा दिली. ऑफ साईडला पण पाहिलं तर लॉंग ऑन मध्ये बॉल जात असताना सिंगल एलिया सेकंडचा कॉल केलाय आणि सेकंड रन घेत असताना बॅटर येते तेजस होईल बाद.
धक्का क्रमांक पहिला लागला. टीम सुर्वे टायगर हा संघ फार काळ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये होता आणि अखेरकार ती पहिली विकेट टीम सुर्वे टायगर या टीमला मिळालेली आहे धावचीच्या स्वरूपामध्ये. आणि आता तेजस शिंदे आउट होऊन माघारी जातील. पहिल्या विकेटचं पतन होतं. टीम गायत्री मॅनेजमेंट फायटर या टीमला 44 वरती लागलाय धक्का क्रमांक पहिला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना कराडचा टॉन सुजित सेवाळे, कमी वेळामध्ये चर्चेत असलेला खेळाडू, मेहनत खूप घेतलेली आहे या खेळाडूने आणि आता जिल्हा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 44 वरती एक विकेट येथे गॉन झालाय आणि महेश नानगुडे ते कमबॅक करत असताना 3 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत 4 धावा दिल्यात आणि त्याच्यामध्ये विकेट या ओव्हरमध्ये येते. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता, बैठक लावली होती, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट हल्ला. निश्चित चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये ऑल इंडिया आयकॉन महेश नानगुडे जे बावधनचे आहेत, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या ओव्हरमध्ये करतायत. ऑल इंडिया आयकॉन चैतन्य पाटील यांना बांधून ठेवणारा बॉल डॉट. चांगली ते बॉलिंग पुन्हा एकदा वेगावरती स्वार होत असताना पडलांची गोलंदाजी आणि लेग बाईटच्या माध्यमातून पंचांचा कॉल होतो. एक सिंगल सोबत स्कोरबोर्ड पुढे जाईल आणि या षटकामध्ये आतापर्यंत किती बॉलचा खेळ झालेला आहे तर 5 बॉलचा खेळ झालाय आणि अवघ्या 4च धावा या ओव्हरमध्ये महेश नानगुडे यांनी खर्च केलेले आहेत. आणि षटकातला आता हा शेवटचा बॉल आहे. समोर सुजित शेवाळे डॉन. फटका फिरवला या बॉलला, एक तर सिंगल मिळेल. पहिली धाव अगदी वेगाने घेतली आहे आणि सेकंड देखील धाव इथे रन्स कंप्लीट करत असताना थोडीशी गपलत झाली आणि गपलत होत असताना धावा इथे 2 आलात. बघता बघता ओव्हरची होती समाप्ती आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टीम गायत्री मॅनेजमेंट फायटर्स टीम सध्या पोहोचलाय तो 47 धावा फलकावरती. हॅलो चेक. त्याचबरोबर आमचे प्रेक्षक मायबाप सर्वांना मी विनंती करतो की आपण मित्रांनो पडद्यावरती जे प्रेक्षक आमचे पाय टाकून बसले त्यांना विनंती असेल, पाठीमागे पडद्याच्या पाठीमागे एकरभर जागा आहे, त्यामध्ये तुम्ही आरामामध्ये बसू शकता. परंतु मित्रांनो पडद्यावरती पाय टाकून बसू नका. येणाऱ्या 3 दिवसामध्ये याच सूचना आम्ही तुम्हाला करतो, याची नोंद घ्या. पडद्याच्या लगत जे आमचे प्रेक्षक पडद्याला पाय लावून बसलेत, पडद्याच्या वरती पाय टाकून जे प्रेक्षक आमचे बसले, त्या प्रत्येक प्रेक्षकाला आम्ही सातारा प्रीमियर लीगची कमिटी अगदी कळकळीची विनंती आहे की कृपया कोणी पडद्यावरती पाय टाकून आणि पडद्याला पाय चिटकून या ठिकाणी बसू नका, याची नोंद घ्या. 47 धावा फलकावरती झालेल्या आहेत आणि एक फलंदाज बाद झाला. 4 षटकांचा खेळ समाप्त. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या 6 बॉल मध्ये टार्गेट सेट करायचंय. 65-70 धावा झाला तर मॅचला मजेल. निश्चित कारण डू ऑर डाय मॅच आहे, निर्णायक मॅच आहे आणि जे काय करायचं आता ते याच मॅचमध्ये करायचं आहे. इथे जर जिंकलो ना तर पुढचा सामना खेळायला मिळणार आहे आणि इथे जर जो संघ पराभूत होईल त्याचा प्रवास संपणार आहे. त्याच्यामुळे इथे 100% एफर्ट्स द्यावे लागतील. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की गायत्री मॅनेजमेंट फायटर या टीमला 60-65च्या पुढे जावं लागेल. एका बाजूला सुर्वे टायगर हा संघ आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत खेळ जर आपण पाहिला तर एक सामना गमावलेला आहे, एक जिंकलेला आहे आणि हा जो संघ सामना जिंकेल ना तो पुढे जाऊन अर्णव स्पोर्ट्स विरुद्ध 2 हात करेल शेवटच्या मॅच मध्ये. 6 बॉलचा खेळ बाकी. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मनीष मांढरे आला. चैतन्य पाटील आतापर्यंत 15 बॉलच्या पाठीमागे 23 धाव्यांचं योगदान त्याने दिलंय. सुजितचं आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. 47 धावा फलकावरती. प्रोजेक्टेड आपण स्कोर पाहिला तर 57 धावा होऊ शकतात, परंतु इथून पुढे चांगली बॅटिंग करावी लागेल कारण का 6 बॉल आणि या 6 बॉल मध्ये केलं जाईल टार्गेट सेट. टेनिस क्रिकेट इन टॉटिनच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण कव्हर केली जाते. खूप चांगलं क्लॅरिटी दिली आहे या वाणी आणि चर्चेत असलेली वाणी. बॉलर तयार. पहिला बॉल मनीष. समोर ऑल इंडिया आयकॉन चैतन्य पाटील. 47 धावा फलकावरती. 57 की 77 मॅच ऑन आहे. पहिला बॉल लीड करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, परंतु पहिला बॉल बराचसा बाहेर आहे. व्हाईट बॉलचा कॉल. मनीष मांढरे यांना गोलंदाजी मार्गवरती बोलवलेले आहे. तीर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध असणारं मांढरदेव हे गाव आहे आणि त्या गावचे खेळाडू गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत आणि पहिलाच बॉल पंचांनी सांगितलं की खेळण्याच्या आवाक्या बाहेर आहे आणि त्यामुळे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. हा बॉल दिशाहीन आहे आणि मनीष मांढरे यांना हा बॉल पुन्हा टाकावा लागतोय. 1 फ्रॉम दी ओव्हर असं या ठिकाणी पंचांनी सांगितलेलं आहे. म्हणजे एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलाय. रीड करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तीच लाईन पाहिली आपण आणि व्हाईट बॉलचा कॉल पुन्हा एकदा. थोडासा दबावची छायेखाली आपल्याला मनीष मांढरे पाहायला मिळतोय.
पहिला बॉल थोडासा अधिकचा बाउन्सचा पाहिलाय आणि तो बॉल टप्पा पडलाय थोडासा खाली, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 49 धावा फलकावरती आल्यात. फटका चांगला आहे आणि बॅटने इथे बॉलला केलं कार्पेटने बॉल चालला, एकतर सिंगल येते डिपन आले क्षेत्ररक्षक, एक सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न करू दिला नाही कारण क्षेत्ररक्षक वेगाने आले, बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत पोहोचतो. या प्रयत्नामध्ये फक्त एकच धाव इथे अमित वाडकर यांनी खर्च केलेली आहे. धावसंख्या 50 धावा टीम गायत्री मॅनेजमेंट फायटर या टीमने आतापर्यंत बॅटिंग करताना बनवलेले आहेत. एका बाजूला कराडच्या येवतीच्या शेवाळवाडी गावचा सुजी शेवाळे डॉन बॅटिंग मध्ये होईल तयार. 50 धावा फलकावरती आता पण त्याला 5 बॉलचा किड बाकी आहे. बॉलर तयार. वा, जबरदस्त फटका येतोय परंतु इथे टायमिंग फसलं गेलंय. फलंदाज सुजित सेवाळे कराडचा डॉन माघारी. धक्का क्रमांक दुसरा लागला टीम गायत्री मॅनेजमेंट फायटर या टीमला. अंतिम षटक म्हटलं की तुम्हाला मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागतं. फटका चांगला एक्झिक्यूट केला होता, फक्त या फटक्यातली लांबी कमी पडली. बॅकलिफ्टचा वापर केला होता आणि या फटक्याच्या पाठीमागे लांबी कमी पडली. सीमारेषेलगत एक चांगला जेल इथे कंप्लीट केलाय. धक्का क्रमांक लागलाय दुसरा. सतीश सनस यांनी सीमारेषेलगत पकडला कॅच. धक्का क्रमांक लागलाय तो दुसरा. टीम गायत्री मॅनेजमेंट फायटर या टीमला सुजित शेवाळे इथे माघारी. नवीन बॅटर पैदळाच्या आतमध्ये निलेश शिंदे बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. आता मी म्हणेन संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. पहिले 2 बॉलची सुरुवात आपण पाहिले तर वाईट टाकले, एक सिंगल आणि आता बाद झालाय. निलेश शिंदे बॅटिंगसाठी 50 धावा फलकावरती. 4 बॉलचा किल राहिला. तुम्हाला टार्गेट सेट करायचं आणि आता चांगल्या लेअर मध्ये जात असताना मनीष मांढरे 50 धावा. प्रेक्षक राजा देखील बराचसा या स्पर्धेमध्ये जोडला गेलाय, त्याचं देखील आपण करू इच्छितो स्वागत. फटका जबरदस्त, पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप आणि सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये इथे कॅच कंप्लीट केलाय सतीश सनस. फलंदाज होईल बाद. लागोपाठचा आणखीन एक फलंदाज कोसळलेला आहे. जावली तालुक्यातील जवळवाडी गावची निलेश शिंदे यांनी पदलालित्याचा वापर केला होता, बॉल हवेत खेळला होता आणि सतीश सनस यांनी दुसऱ्या प्रयत्नामध्ये पकडलाय कॅच. धक्का क्रमांक लागला आणखीन एक याच ओव्हरमध्ये. टीम गायत्री मॅनेजमेंट फायटर या टीमला तिसरा आणि निलेश शिंदे इथे जातील माघारी. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असेल मनीष मांढरे. आता मांढरदेव गावाकडून सातारा प्रीमियर लीग मध्ये पहिली हॅट्रिक येईल का हेच पाहावं लागेल, परंतु हॅट्रिक या शब्दाचा उगम हा क्रिकेटमधूनच झाला. 1858 साली एच स्टीव्हन्सन यांनी अशी कामगिरी केली होती आणि त्यांच्या कामगिरीसाठी काही मंडळींनी फंड जमा केला आणि त्या फंडातून एक हॅट विकत आणली आणि हॅट या शब्दासोबत ट्रिक हा शब्द जोडला गेला आणि पुढे प्रघात पडला तो म्हणजे हॅट्रिकचा आणि तोच बॉल इथे आता प्रगतीपथावरती येईल. मांढरदेवचे मनीष मांढरे आता हॅट्रिकचा बॉल टाकतील तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी ऋषी पाटील. हॅट्रिकचा बॉल असणार आहे. 50 धावा आणि 50 वरती आतापर्यंत रोखलं गेलंय. चांगली बॉलिंग मनीष मांढरे. ऋषी पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला बॅटिंगसाठी. फटका समोर खेळलाय, फिल्डर नाहीयेत, बॉल निघून जातोय ते सीमारेषेच्या दिशेनं. बॉल सीमा पार, परंतु काय जबरदस्त लाजवाब येथे एफर्ट्स येतात महेश नानगुडे. आणि अशाच क्षेत्ररक्षणासाठी महेश नानगुडे हा खेळाडू ओळखला जातो सीमारेषेलगत आणि इथे पहा काय बॉल अडवलाय. संघासाठी काही धावा वाचवल्या, शेवटपर्यंत धावत गेला, अंतर कापत गेला आणि शेवटच्या क्षणी हाताच्या साह्याने बॉल आतमध्ये ढकलला आणि संघासाठी काही धावा इथे महेश नानगुडे यांनी वाचवल्या. काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर सुतार बॅटिंग झालाय, परंतु कौतुक करूया आपण महेश नानगुडेचं काय फिल्डिंग केली आहे. धावा वाचवल्या गेल्या आणि त्याच्यानंतर परफेक्ट थ्रो देखील टाकलाय आणि ते धावा आल्यात त्या या बॉलवरती. एकूण 2 धावा आतापर्यंत 5 धावा आलेल्या आहेत या ओव्हर मध्ये. बाबड धावा धाव फलकावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर सुतार दाखल झालाय. बाहेर बॉल असं वाढी बाहेर आहे. पंचाचा कॉल इथे आला, व्हाईट बॉलचा कॉल. आणि हा बॉल आता पुन्हा एकदा मनीष मांढरे यांना टाकावा लागेल. काही बॉल चांगले टाकलेले आहेत आणि काही बॉल त्यांनी दिशाहीन टाकलेले आहेत. एका बाजूला चैतन्य पाटील बॅटिंग करतायत 24 वरती. सागर सुतार हे नुकतेच मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. षटकातला हा 5वा बॉल आहे. बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला परंतु गुडघाईक वाकवलं होतं आणि ऑफ साईडला बॉल ट्रेंड करायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये, कोणताही संपर्क नाहीये. डॉट आला. मनसुबे उधळून लावले एवढंच म्हणावं लागेल. या बॉलच्या पाठीमागे मनीष मांढरे यांनी फलंदाज चैतन्य पाटील यांचे आणि त्यांना रीड केले, त्यांचं वाचन करत टाकलेला बॉल हा निर्धाव आलाय. टार्गेट सेट करणारा बॉल आहे. आतापर्यंत टीम गायत्री मॅनेजमेंट फायटर या टीमने बनवलेले आहेत धावा 53. 4 गडी बाद. षटकातला शेवटचा बॉल. सुंदर बॉलिंग आतापर्यंत करत असताना महे समोरच्या दिशेला हो हेलिकॉप्टर लँड केलंय, परंतु चाललंय सरळ फिल्डरच्या हातामध्ये आणि
ओव्हरची होती बघता बघता समाप्ती. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना 53 धाबा जमा केल्यात. आणि या मॅच मध्ये 54 धावांचं लक्ष आहे. थँक्यू सो मच. सातारा प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे ऑफिशियल स्पॉन्सर आणि त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी आम्ही करत आहोत. श्रावणी डिजिटल निलेश दादा बोडके यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण पाहतोय संपूर्ण क्रिकेट ग्राउंडवरती जे बॅनर्स आहेत ते बॅनर्स त्यांच्या माध्यमातून त्या बॅनर्ससाठी विशेष सहकार्य करण्यात आलं आहे. थँक्यू सो मच निलेश बोडके. त्याचबरोबर 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून सलग 3 दिवस ड्रोन कॅमेरा सौजन्य आहे त्यांचं देखील मनापासून आम्ही आभार मानत आहोत. या ॲक्वा प्युरेज वॉटर सोल्युशन्स युवा उद्योजक बिझनेस अँड लाईफ कोच चे सर्व श्री सूरज भगवान मुळीक यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. विशेष सहकार्य या क्रिकेट स्पर्धेसाठी धनश्री साडी सेंटर कामोटे सेक्टर 18 श्री उत्तम शेठ चोरड यांचं देखील मनापासून आम्ही आभार मानत आहोत. त्याचबरोबर अध्यक्ष वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे त्याचबरोबर श्रीमंत पेशवाई साडी सेंटरचे सर्वेसर्वा ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्याचबरोबर मालिका वीरसाठी 4 पैठणी देण्यात आल्यात. श्री आदित्य दादा चोरगे आपलं देखील मनापासून आभार मानत आहोत. आम्ही हॉटेल टेम्पटेशनचे सर्वेसर्वा श्री राजू दादा चोरड साहेब आपलं देखील मनापासून आम्ही आभार मानत आहोत. त्याचबरोबर युवा उद्योजक वाई श्री अर्जुन दादा गोळे आपलं देखील मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर शिवसेना उपजिल्हा प्रमुख वाशी श्री दर्शनदादा बनगे आपलं देखील मनापासून आम्ही आभार मानत आहोत. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने बहुमूल्य सहकार्य करण्यात आलंय ज्ञान विकास शैक्षणिक संस्था चे विद्यमान खजिनदार विद्यानंद भाऊ पाटील साहेब यांचं देखील मनापासून आभार. त्याचबरोबर प्रो माऊली इंटरप्राइजेस कोपरखेडणेचे नवनाथ दादा चिकणे आपलं देखील मनापासून आभार. त्याचबरोबर पाणी आणि ड्रिंक सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलंय इवन हेल्थ केअरचे इवन हेल्थ कंपनी आपलं देखील मनापासून आभार. नवी मुंबई महिला जिल्हा प्रमुख शिवसेना सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम आपलं देखील मनापासून आभार. नगरसेविका कुमारी दीक्षा सूर्यकांत कचरे यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर नगरसेवक गणसोली श्री गणेश दादा सकपाळ आपलं देखील मनापासून आम्ही आभार मानत आहोत. त्याचबरोबर तन्मयी ज्वेलर्सचे सर्वेसर्वा श्री दत्ता शेठ सनस यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. सर्व स्पॉन्सरचं या ठिकाणी मनापासून आभार मानत आहोत. सातारा प्रीमियर लीग आयोजन कमिटी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानत आहोत. आणि संपूर्ण या क्रिकेट स्पर्धेसाठी आपण केलेलं सहकार्य ते आमच्या नेहमी लक्षात राहील. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्समध्ये निलेश सर आणि उमेश सरांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. आता वळूया मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंगकडे. सत्र क्रमांक 2 कडे आपण वळूया. सुरवे टायगर या टीमला बनवायचे आहे. 54 धावा मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर जोडी बॅटिंगसाठी येते. एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन पुण्याच्या मुळशीच्या बावदांचा महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये ऑल इंडिया आयकॉन म्हणून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. एका बाजूला वाई तालुक्यातील ओझरडे गावचे मैदानाच्या आतमध्ये आकाश फरांदे बॅटिंगसाठी येत आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडी म्हणून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्रविष्ट होतीये. 54 धावांचं लक्ष. आणि तुम्ही पाहताय सातारा प्रीमियर लीगचं दुसरं पर्व आजचा दिवस. पहिला 4 संघ सहभागी होत आहेत. एका बाजूला टीम अर्णव स्पोर्ट्स ज्यांनी 2 सामने जिंकलेले आहेत. अथर्व आदिरा 11 सातारा सहभागी झाला होता. गायत्री मॅनेजमेंट फायटर आणि त्यांच्या विरुद्ध आता मैदानाच्या आतमध्ये सुरवे टायगर. एका बाजूला गायत्री मॅनेजमेंट फायटर हा संघ आहे. अश्विनजी गोळे साहेब त्याचबरोबर सुरवे टायगर तानाजीदा सुर्वे विनोददा सुर्वे यांच्या मालकीचा असणारा संघ. आणि या संघ मालकांच्या खेळाडूंमध्ये आता हा महत्त्वपूर्ण सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसातली शेवटची मॅच खेळेल. त्यामुळे हा सामना इथे जिंकावा लागेल. चला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण आका. एका बाजूला 54 धावसंख्येचा पाठलाग दुसऱ्या बाजूला होणार आहे बचाव. आणि या 54 धावसंख्येचा डोलारा कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये सांभाळला जाईल. मैदानाच्या दिशेने वळूया. षटक क्रमांक 1 साठी आता कुणाला बोलवलं जाईल आणि मॅचला होतोय प्रारंभ. षटक क्रमांक 1 साठी गोलंदाजी मार्कवरती. चला वेळेची बंधन आहेत पण त्या ठिकाणी कळवतायत. प्रत्येक षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटांचा कालावधी याची आपण नोंद घ्या. ओव्हर नंबर 1 मध्ये KSK महाबळेश्वरच्या सोनाट गावचा प्रतीक सकपाळ गोलंदाजी मार्कवरती येतोय. जो डावकुरे हाताचा खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कवर तयार पहिलं षटक हाताळण्यासाठी सोनाटचा प्रतीक सकपाळ. तर बॅटिंग मध्ये ऑल इंडिया आयकॉन पुण्याच्या मुळशीचा बावधनचा महेश नानगुडे स्ट्रायकर इनला बॅटिंग मध्ये तयार. जे ऑलराऊंडर खेळाडू आहेत ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळतात. एका बाजूला डावकुरे हाताचे गोलंदाज आहेत. प्रतीक सकपाळ वरती या षटकाची धुरा सोपवलेली आहे. पॉवर प्लेचं हे षटक त्याच्या नावी दिलेलं आहे. एक युवा गोलंदाज. पहिला बॉल. पहिलाच बॉल. पंचांगडे अपील आणि पंचांनी दाद इथे उचलून धरली आहे.
फलंदाज महेश नानगुडे लेग बिफोर विकेट आउट. पहिल्याच बॉल वरती आणि पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार ठरलाय. काय जबरदस्त आहे, परफेक्ट यॉर्कर टाकलाय आणि फर्क्युअर यॉर्कर टाकत असताना लेग बिफोर विकेट आणि पहिला धक्का लागत असताना मोठा धक्का लागलाय आणि जसं काय भूकंपच होतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये बिगेट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॉल टप्पा पडला आतमध्ये आणि पंचांनी ओळखला आणि पहिला धक्का लागत असताना महेश नानगुडे ऑल इंडिया आयकॉन फलंदाजी ते बाद. शून्यावरती मोठा धक्का टीम सुर्वे टायगरला लागलेला आहे. महेश नानगुडे पहिल्या बॉलवरती आक्रमण करायला गेले आणि 3 यष्ट्यांच्या समोर प्लम झाले आणि 3 यष्ट्यांच्या समोर पायचीच्या स्वरूपामध्ये इथे प्रतीक सकपाळने पकडलेला आहे. आणि अशा प्रकारच्या विकेटची जर आपण चर्चा केली ना तर सी.के. नायडू हे भारतीय टीमकडून असे पहिले खेळाडू होते ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लेग बिफोर विकेट टिपली होती. आणि इथे पाहि या मॅचमध्ये प्रतीक सकपाळने तो कारनामा केलाय. मैदानाच्या आतमध्ये ऑल इंडिया आयकॉन महेश नानगुडे यांना माघारी पाठवलाय आणि 3 यष्ट्यांच्या समोर पकडलेला आहे. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती सुर्वे टायगर अडचणीच्या पेचामध्ये पहिल्याच बॉलच्या पाठीमागे अडकलाय. अजय मांढरे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. डावकुरे आताचे खेळाडू आहेत वाई तालुक्यातील चिखली गावचे. मैदानाच्या आतमध्ये अजय मांढरे बॅटिंगसाठी येत आहेत. एका बाजूला प्रतीक सकपाळ गाव सोनाट. या बॉलला दिशा दिली एक्स्ट्रा कव्हरला. खेळाडू धावत जातील, बॉल अडवतील, बॉलची फेकी करतील तोपर्यंत फलंदाजांना 2 धावा धावून काढण्याची मुभा इथे प्राप्त होते. स्कोर बोर्डचा झाला इथे श्री गणेशा. लो फुल टॉस बॉल होता, त्याला दिशा दिली, ज्या पद्धतीने बॉल आला त्याला हँडल केले, मॅनेज केले आणि मिड ऑफला इथे क्लिअर करत असताना इथे पहिल्याच सेकंड बॉल वरती 2 धावा आल्यात. सुरुवात चांगली. लो स्कोरचा मॅच आहे निलेश सर आणि लो स्कोरच्या मॅच मध्ये जर तुम्हाला हा मॅच मोठा करायचा असेल गुच्छामध्ये विकेट घेणं खूप महत्वाचं असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला डॉट बॉल टाकणं खूप महत्वाचं आहे आणि फिल्डिंगची साथ मिळणं हे देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. तेव्हाच मॅचेस. या बॉलवरती प्रहार केलाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दशक. मिळाला मोका आणि दिला या बॉलवरती चिखलीच्या अजय मांढरे यांनी ठोका. बॉल सीमारेषा पार या डावातला येतोय पहिला षटकार. लॉंगऑफला के करत असताना इथे रडार मध्ये आला आणि पट्ट्यात घेतला आणि पट्ट्यामध्ये आल्यानंतर टप्प्यात आणि बॉल सीमा पार. प्रयत्न चांगला राहिला होता सुजित सेवाळेचा परंतु थोडासा पुरा पडलाय आणि बॉल चालले ते बॉन्डच्या बाहेर ठोकलाय. षटकार. इथे आता या मॅचला सुरुवात केलेली आहे. अजय मांढरे चांगली बॅटिंग करतायत. दोन्ही खेळाडू डावकुरे हाताचे आहेत. सुर्वे टायगरने एक गोष्ट प्रखरतेने केलेली आहे. महेश नानगुडे डावकुरे हाताचे खेळाडू होते, ते आउट झाले की डावकुरे हाताचाच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवला अजय मांढरे. कट करण्याचा प्रयत्न परंतु प्रतीक सकपाळ्यांचा वेग या बॉलच्या पाठीमागे भन्नाट होता. बॉल आलाय तो डॉट. काय जबरदस्त इथे बॉल टाकलाय. बॉलचा टप्पा आपण पाहिला तर पाठीमागे ठेवला, त्याच्यानंतर अँगल बोलवला, रूट दिलं, वेगावरती स्वार्थ असताना डॉट आलाय. चांगली बॉलिंग. एका बाजूला अजय मांढरे तयार, चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. याही बॉलवरती प्रहार केलाय, बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान अजय मांढरे यांचा टीम सुर्वे टायगर साठी होता. 6चा लगान. षटकार. थांबायचं नाव घेत नाही अजय मांढरे. जबरदस्त बॅटिंग. पहिला आपण पाहिला लॉंग ऑफला, त्याच्यात डॉट आला आणि आता लॉंग ऑनला कोणताही फिल्डर नव्हता आणि सुमसान इलाका आणि या इलाक्यामध्ये बॉल जात असताना बॉल सीमा पार ठोकलाय. षटकार. चांगली बॅटिंग. सूर गवसलाय. ताबडतोब बॅटिंग या मॅच मध्ये करत असताना पहिला फलंदाज शून्यावरती बाद झालाय परंतु अजय मांढरे थांबायचं नाव घेत नाहीये. 4 बॉलच्या बॅटिंगमध्ये 14 धावा वैयक्तिक तो खेळल्यात. निश्चित ज्या प्रकारे अजय मांढरे यांना क्रमांक 3 वरती प्रमोट केले आणि 2011 साली भारतीय टीमने जी रणनीती आखली होती ना बॅटिंग मध्ये अगेन्स्ट श्रीलंका, त्याच प्रकारची रणनीती टीम सुर्वे टायगरने ते आखलेली आहे. परंतु प्रतीक सकपाळ ज्याच्याकडे आहे भेदकता, बॉलर तयार. आता उजव्या स्टिचच्या बाहेर टाकलाय. पंचाने सांगितलं की हा वाईड बॉल आहे, प्रेशर आहे, दबाव आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. जबरदस्त. इथे आपण पाहिलं तर बॉलचा वेग चांगला होता परंतु दिशा खराब आहे आणि त्याच कारणानं व्हाईट बॉलचा कॉल. थोडासा दबाव वाढलेला सर. ज्या पहिल्या प्रत्येक आपण सकपाळ पाहतो पहिलं विकेट घेतली परंतु षटकार आलेत त्याच कारण थोडासा तो दबाव मध्ये मिळालाय. फुल टॉस बॉल आणि त्या फुल टॉस बॉल वरती केलाय प्रहार. मेजवानीवरती मारलाय अजय मांढरे यांनी ताव आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. चौकार. परेशान आहे गोलंदाज. काय जबरदस्त इथे फटका. फुल टॉस होता. फुल टॉसला फुल टोल केलं. पुन्हा एकदा सुमसार इलाका फाईट लेगला. चला ओके, रेफर केलेला आहे हाईट साठी बॅटिंग टीमने. या ठिकाणी पंच कळवतात की बॅटिंग टीमने रेफर केलेला आहे.
आता DRS इथे वापरलेला आहे. प्रत्येक डावाला तुम्हाला एक रिव्ह्यू आहे आणि आता तो इथे घेतलेला आहे. तिसरे पंच प्रत्यक्षात पाहणी करतील की प्रतीक सकपाळने जो बॉल टाकलेला आहे त्या बॉलची उंची किती आहे आणि जो बॉल अजय मांढरे यांनी खेळलेला आहे तो कशा प्रकारे खेळलाय याची पडताळणी केली जाईल. आणि प्रत्यक्षात तिसरे पंच आता या गोष्टीची पडताळणी करतील, कारण कुशल मॅच आहे. अमित गोलतकर सर तिसरे पंच म्हणून आता जोडतायत आणि ते आता प्रत्यक्षात tenniscricket.in च्या माध्यमातून या बॉलची पडताळणी करतील. तुम्ही पाहताय सातारा प्रीमियर लीगचं दुसरं पर्व दिवस क्रमांक 1. आज 4 संघ सहभागी होत आहेत. आज कोणता संघ पुढे निघून जाईल अंतिम टीमसाठी याची उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचलेले बरेचसे प्रेक्षक या क्रिकेट स्पर्धेशी जोडतायत. त्या तमाम क्रीडा प्रेमींचं आपण स्वागत करूया. नो बॉलचा कॉल आलाय. शाहीन शके आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला गेले. नो बॉलचा कॉल आणि 4 धाबा आल्यात. एकूण 5 धाबा या बॉलवरती मिळतील आणि पुढचा बॉल आता फ्रीडचा असणार आहे. भीमर चढू आलाय. 20 धाबा धाव फलकावरती लाजवाब सुरुवात केली. आधीच कर्ज बाजारी आणि त्याच्यामध्ये आता उष्ण शेजारी. प्रतीक सकपाळने सुरुवात चांगली केली याच्यामध्ये दुमत असलंच नाही पाहिजे, परंतु त्यानंतरचे काही बॉल प्रतीक सकपाळ्यांनी महागडे टाकलेले आहेत आणि हा तो खेळाडू कक्ष आहे तिथे तुम्हाला उत्साह पाहायला मिळतोय. सुर्वे टायगर या टीमने ऑल इंडिया आयकॉनची पहिलीच विकेट गमावली, परंतु त्यानंतर अजय मांढरे यांनी असं काय कमबॅक केलंय ना की टीमला बॅटिंग करताना आतापर्यंत 20 धावा त्यांनी जमवलेल्या आहेत. 18 वरती बॅटिंग करतायत, परंतु प्रतीक सकपाळकडे भेदकता आहे. अनेक 1 गाव 11च्या क्रिकेट स्पर्धा त्याने चांगल्या प्रकारे खेळल्यात. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव याच्या गाठीशी. हो, लाईन मिस करून बसलेले आहेत आणि अखेरकार तो मनोबल वाढवणारा शेवटचा बॉल डॉट टाकलाय. षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय. सुर्वे टायगरने बनवलेले आहेत धावा 54. प्रतिउत्तर द्यायचं आहे 54 धावांचं. आता बॉल असणार आहे 24 आणि 24 बॉल मध्ये तुम्हाला 34 धाब्यांची आवश्यकता आहे. 5 षटकांचा मॅच पहिल्या पण डाव मध्ये पाहिला तर 10 धाबा झाल्या होत्या. कोणताही फलंदाज बाद नव्हता, बहुतेक ते 20 धाबा आल्यात आणि त्याच्यामध्ये ऑल इंडिया आयकॉन महेश नानगुडे बाद झालाय. जबरदस्त मॅच इथे रंगत असताना सातारा प्रीमियर लीग 2026 प्रो क्रमांक 2 आपण पाहत आहोत. पहिला दिवस आजच्या स्पर्धेचा मॅच इथे रंगात असताना इथे तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल. डॉट बॉल टाकणं खूप महत्वाचं आहे. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज चैतन्य पाटील ऑल इंडिया आयकॉन आणि समोर असणार बॅटर आकाश परांदे बॅटिंगसाठी. तब्बल 20 धावा कुठल्या गेल्या. शेवटचा बॉल डाट आला, काही हरकत नाहीये, परंतु धाव संख्या चांगली उभारली आहे. निश्चित पहिल्या ओव्हरमध्ये प्रतीक सकपाळ यांनी पहिला बॉल तर कमालीचा टाकला होता. मोठी विकेट माघारी पाठवली होती, परंतु त्यानंतर काही बॉल त्यांनी महाग टाकले. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते आणि ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजीच्या रनवेवरती ज्यांना बोलवलेलं आहे ऑल इंडिया आयकॉन टाकी गावचे चैतन्य पाटील गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. बॅटिंग जर चांगली केली, गोलंदाजी चांगली करावी लागेल, परंतु बॅटिंगमध्ये एका बाजूला वाई तालुक्यातील ओझरडे गावचे आक्रमक फलंदाज आकाश परांदे. हो, लाईन मिस केलेली आहे. या बॉलच्या पाठीमागे बॉल डॉट आलाय, निर्धाव येतोय. चांगला बॉल येते टाकत असताना चैतन्य पाटील समोर टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि अंदाज देखील चांगल्या पद्धतीने घेतलाय. बॅटरने जरी या बॉलला फॉलो केलं होतं पाठलाग करण्याचा प्रयत्न करतो. बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाही, संपर्क नाही. डॉट आला. बॉल क्रमांक 2 यावेळेला खोलवट टप्प्याचा बॉल लॉंगॉनला खेळलेला आहे. सिंगल सोबतच समाधान इथे मानावं लागेल. एकच धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. चांगला बॉल होता आणि त्याला दिशा देखील आपण पाहिलं तर लॉंगॉन मध्ये फटका खेळलाय आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर एकच सिंगल येते. आणि आता पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केलेत आणि त्याच पद्धतीने दोन्ही बॅटर आता कोणती रिस्क घेत नाहीये. जसा बॉल येतोय त्याला मॅनेज करतायत. म्हणजेच काय मेरिट वरती बॅटिंग सुरू आहे आणि सध्याच्या घडीला एक छोटीशी पार्टनरशिप या दोन खेळाडूंमध्ये उभी राहते. एका बाजूला टीम गायत्री मॅनेजमेंट फायटर हा संघ दुसऱ्या विकेटच्या शोधामध्ये आहे. अजय मांढरे यांनी बॅटिंग चांगली केली आहे. बॅटिंग करताना 18 धावा त्यांनी आतापर्यंत कुठलेल्या आहेत. चैतन्य पाटील ही महत्वपूर्ण विकेट संघाला मिळवून देतील का हेही पाहावं लागेल. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. तिसरा बॉल प्रगती पथावरती येईल. बॅटिंग मध्ये अजय मांढरे जे डावकरी हाताचे खेळाडू आहेत वाई तालुक्यातील चिखली गावचे, तर एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन टाकी गावचे चैतन्य पाटील पुन्हा तयार. कमी गतीचा बॉल लॉंगॉनला खेळाडू आहेत.
बॉलवरती येतील, बॉलची फेकी करतील. ऋषी पाटील या ठिकाणी एकच धाव खर्च करतायत. मेजवानी बॉल होता, फुल टॉस होता, परंतु कलेक्ट तितकं नाही आहे आणि त्याच कारणाने एकच सिंगल येते लॉंग ऑनला इथे बॉल जात असताना इथे चांगलं कमबॅक करत असताना चैतन्य पाटील पहिला टोटल आणि आतापर्यंत 2 सिंगल आल्यात आणि कमबॅक करत असताना 22 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे आणि षटक क्रमांक 2 मध्ये आता बॉल क्रमांक 4. हलक्या हाताने खेळलेला फटका, बॉलने गॅप शोधलाय, परंतु इथे पहा संग्राम लावण त्या ठिकाणी होते. संग्राम लावड आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला आहेत आणि जसा बॉल आला आणि कॅच त्याने घेतला गेलाय, चांगला दिशा देण्याचं काम करत होता, परंतु गॅप साधता आला नाही आणि संग्राम लावड यांच्या बॉल हातामध्ये येत असताना बघा संग्राम लावंड 70 स्पोर्टचे मालक आहेत आणि कॅच इथे घेतलाय. धक्का क्रमांक 2 बॅटिंग करणाऱ्या टीमला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन जिल्हा आयकॉन सतीश सणस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि आता कमबॅक केलंय निलेश सर. चांगली बॉलिंग, 2 धावा 4 बॉलच्या वाटी बघे आणि 1 सफलता, तीही कोणाची. तर निश्चित आकाश परंत आउटून माघारी गेलेले आहेत. नांदलापूरचे संग्राम लावंड यांनी एक चांगला जल इथे कंप्लीट केला आणि आपलंही योगदान या विकेटमध्ये दिलं. आता मैदानाच्या आतमध्ये टीम सुर्वे टायगरचे जिल्हा आयकॉन वाई तालुक्यातील आसरे गावचे सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहेत, बॅटिंगसाठी येत आहेत. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये अजय मांढरे आहेत, तेही वाईचे आहेत, परंतु एका बाजूला चैतन्य पाटील यांनी या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. उमेश सर 4 बॉल टाकले, अवघ्या 2 धावा दिला, 1 गडी गारद केलाय. षटकामध्ये अजूनही शेवटचे 2 बॉल त्यांच्या बाकी आहेत. खूप चांगलं कमबॅक मॅच मध्ये आल्या पावली प्रहार केलाय, बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी सतीश सनस यांचा फटका आहे तुफानी, बॉल सीमारेषा पार, षटकार. बॅटच्या रडार मध्ये बॅटच्या टप्प्यामध्ये आणि टप्प्यामध्ये आल्यानंतर पट्ट्यात घेतलाय आणि सतीश चव्हाण कॅप्टन याच्या बॅट मधनं आलाय. लॉंग ऑन स्ट्रॉंग षटकार, चांगली बॅटिंग. आल्या पावली एक संदेश दिलाय, आल्या पावली मेसेज दिलाय, हो मी आलो, त्याने पाहिलं आणि जिंकलं. ऑन साईडला आता हा बॉल सहजरित्या वळवलाय. बॅकअपसाठी खेळाडू फार दूर वरतून येतील, बॉलचा पाठमोरा करतील. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषे लगत केलेल्या या बॉलच्या पाठीमागे 2 धावा इथे या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. सुजित शेवाळे यांनी सीमारेषे लगत चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती सुर्वे टायगर या टीमने बनवलेल्या आहेत धावा 30, गडी गमावलेले आहेत 2. जबरदस्त इथे बॅटिंग केली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा कुठल्या होत्या आणि सुरुवातीचे 4 बॉल आपण पाहिले खूप चांगल्या पद्धतीने हाताळले होते चैतन्य पाटील नाही, परंतु या 2 बॉलवरती 8 धावा आल्या, 30 धावा धावफलकावरती. 18 बॉल आणि 24 धाव्यांची आवश्यकता मॅच मध्ये आहे, म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 8 धावा जमा करायच्यात. निश्चित आता एका बाजूला टीम गायत्री मॅनेजमेंट फायटर या टीमला प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागेल. असं म्हणतात की ज्या कोशिशों का कद बडा होता है वा नसीब को भी झुकना पडता, आणि ती प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागेल. डॉट बॉलचा रेशो वाढवावा लागेल, विकेट घ्याव्या लागतील गायत्री मॅनेजमेंट फायटर या टीमला. परंतु एका बाजूला 18 बॉल 24 ची गरज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये सतीश सनस यांची बॅट तळपलेली आहे. अजय मांढरे यांनी चांगला खेळ केलाय, 7 बॉल खेळले, 19 त्यांनी बनवलेले आहेत. सतीश सनस यांनी 2 बॉल खेळले, 8 बनवलेले आहेत. ओव्हर नंबर आता 3 ला सुरुवात होईल आणि या षटकामध्ये गोलंदाजी मार्गवरती संतोष कंक अर्थात अण्णा कंक यांना गोलंदाजी मार्गवरती बोलवलेलं आहे. पाटण तालुक्यातील हे खेळाडू गोलंदाजी मार्गवरती येतात आणि महत्वपूर्ण षटक आज त्यांना हाताळावं लागेल. नावाप्रमाणे आज गोलंदाजी करावी लागेल. संघ अडचणीमध्ये आहे, संकट जीवनामध्ये येतात, त्या संकटांना प्रतिउत्तर द्यावं लागेल. संकटांना शरण जाऊन चालणार नाही, तर त्या संकटांवरती आज अण्णा कंक यांना मात करावी लागेल. ओव्हर नंबर 3. पहिला बॉल वेळेच्या अचूकता नाहीये, लॉंग ऑनला खेळाडू आहेत, सिंगल सोबतच समाधान मानावं लागेल का, तर हो. तिसऱ्या बॉलच्या आपण सुरुवात आपण पाहिली तर तिसऱ्या ओव्हरची पहिल्याच बॉल सिंगल येत असताना ऑन साईडला बॉल 10 केला. जोरकस खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तितकंसं टायमिंग जुळलं नाही आणि त्याच कारण एक सिंगल येते. अण्णा इथे कमबॅक करावे लागेल. डॉट बॉल टाकणं खूप महत्वाचं आहे, विकेट घेणं खूप महत्वाचं आहे, खास करून सतीश सनसच्या मॅच मध्ये कधी फायर होऊ शकतो. आल्या पावली षटकार ठोकलाय, नेहमी चर्चेमध्ये हा खेळाडू, अनुभव खूप गाठीशी आहे आणि त्यापैकी तो बॅटिंग करतो. 31 धावा धावफलकावरती आल्यात. परंतु अण्णा कंक यांच्याकडे भेदकता आहे आणि त्या भेदकतेने आज गोलंदाजी करावी लागेल. लाईन मिस करून बसले, बॉल डॉट आलाय. अण्णा कंक यांचा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय आता हा जलवा. ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता सतीश सरसने, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. किंबहुना या बॉलवरती तितकंसं फोकस नव्हतं, लक्ष नव्हतं आणि त्याच कारणानं बॉल खरं तर वरून चालाने डॉट आलाय. चांगला बॉल, डॉट बॉल तुम्हाला टाकावं लागतील. डॉट बॉल जेव्हा तुम्ही टाकाल त्या मॅच मध्ये तुम्ही फाईट करू शकाल.
निश्चित हे डॉट बॉल आता या मॅच मध्ये प्रभाव टाकतील. स्ट्रायकर एंडला सतीश सनस तयार. बॉल क्रमांक 3. हा बॉल फुल टॉस होता. पंचांकडे अपील केलेली आहे. नॉन स्ट्रायकर एंडला बॉलची फेकी केली आहे. दुसरीचा प्रयत्न इथे होतोय. प्रत्येक धावा आज मोजून मापून तोलून खर्च करावी लागेल, कारण ही वेळ धावा वाटण्याची नाहीये तर वाचवण्याची आहे. लेग बायच्या माध्यमातून या 2 धावा टीम सुर्वे टायगर या टीमला प्राप्त होतील. जिथे 1 धाव तिथे 2 धावा इथे एका बाजूला आपण पाहिलं तर अपील करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु डायरेक्ट नो स्ट्राइक एंडला थ्रो केला आणि तिथे थोडंसं लक्ष मिस झालं आणि तिथून मात्र 2 धावा. एक धावेला तर खूप महत्व दिलं जाईल, कारण का एक धाव तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाणार. एकात्मता फटका निलेश सर, ही मॅच अगदी जवळ येईल, परंतु प्रत्येक डॉट बॉल हा विश्वात्मक असणार आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. आणि निश्चित आता या विश्वासावरती या टीमला खरं उतरावं लागेल. डॉट बॉलचा रेशो प्रखरतेने वाढवावा लागेल. अण्णा कंग यांच्याकडे ती क्षमता आहे, ती गुणवत्ता आहे. पुन्हा तयार. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल यॉर्करचा इथे वार केलाय. खेळाडू जात आहेत बॉलवरती. थोडीशी गडबड झाली आहे बॉलला अडवताना. बॉलची फेकी केली जाईल तोपर्यंत फलंदाजांना मुभा मिळाली आहे 2 धाब्यांची. थोडीशी गडबड झाली आहे, गपलत झाली आणि तिथून मात्र दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करत असताना एक धावेला तर खूप महत्व दिलं जाईल. आणि एक धाव आता या मॅच मध्ये पुढे मॅच घेऊन जात असताना 35 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलात. 2 बॉलच्या पाठीमागे आता 2-2 धावा घेतल्या आणि विजयाच्या दिशेने चालत असताना बॅटिंग करणारे टीम सुर्वे टायगर. 35 धावा धावफलकावरती येतात. अजून या षटकामध्ये 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 54चं लक्ष आहे. रिक्वायर्ड रन रेट आहे 8.14चा आणि करंट आहे 13चा. 14 बॉल 19ची गरज आहे. त्यामुळे इथून पुढे महत्वपूर्ण 1-2 विकेट टीम गायत्री मॅनेजमेंट फायटर या टीमसाठी असतील. असं म्हणतात, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तोच प्रयत्न इथे करायचा आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर इथे पहा सतीश सनस, बिग विकेट गॉन. बॉल घेतो यष्ट्यांचा वेध. सतीश सनस क्लीन बोल, त्रिफळाची. आता या मॅचला मजा येईल, जबरदस्त इथे बॉल्स वेग आपण पाहिलाय, टप्पा पाहिलाय, अगदी ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, विश्लेषण, क्लीन बोल झालाय. बिगिट करण्याचा प्रयत्न, नाराज आहे सतीश सनस. आणि आता या मॅच मध्ये आता रंग भरले गेलेत. ही मॅच बनू शकते, ही मॅच घडू शकते. अशा पद्धतीचे बॉलिंग होणं खूप महत्वाचं. ओके, स्टंप आपल्याला दुसरा द्यावा लागेल. अण्णा कंग यांनी स्टंप तोड गोलंदाजी केलेली आहे आणि इथे स्टंप तोडलेला आहे. गोलंदाजी करताना काय बॉल टाकलाय. सतीश सनसनं क्लीन बोल्ड केलं आणि यष्टी तोडून टाकलेली आहे. म्हणजे लाकूड तोड गोलंदाजी, लाकूड तोड बॉलिंग झालेले आहे. वेग, प्रचंड वेग बाहेर काढला, बिगेट करण्याचा प्रयत्न फसला. परंतु आता कदाचित निलेश सर आता मॅच देखील फसला गेलाय. 54 धाब्यांचं टार्गेट आहे आणि आता बॉल असणार आहे 13 आणि 13 मध्ये धावा जमा करायचे ते 19. मॅच ऑन आहे, 54 धाब्यांचं लक्ष आणि आता हे लक्ष कदाचित किंबहुना मोठं होऊ शकतं. 35 धावा 3 षटकामध्ये चांगली बॅटिंग झाली 2 षटकांमध्ये आणि आत्ताच्या स्थितीला आतापर्यंत कोणताही मोठा फटका आला नाहीये. हा संतोषचा आपण पाहिलं तर हा आडाखडा आहे. पहिला सिंगल आला तिथं डॉट आला. चला पाणी जाऊ द्या, बॅटर जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. निश्चित ज्या प्रकारे आपण उल्लेख केलात की संतोष कंग म्हणजे अण्णा कंग या नावाने त्यांची नावलौकिकता आहे आणि काय गोलंदाजी केले, कौतुक करावं लागेल. 5 बॉल टाकले, अवघ्या 3 धावा यांनी खर्च केले, एक गडी गारद केला आणि या षटकामध्ये मॅचला थोडीशी कलाटणी त्यांनी दिलेली आहे. मॅचवरची पकड थोडीशी आता टीम गायत्री मॅनेजमेंट फायटर या टीमने थोडीशी मजबूत केलेली आहे. सतीश सनस यांना माघारी पाठवलं आणि टीम सुर्वे टायगरला हा धक्का क्रमांक 3 दिलेला आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये मांढरदेव गावचे मनीष मांढरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. अजय मांढरे हे क्रमांक 3 वरती आलेले फलंदाज तळ ठोकून मैदानाच्या आतमध्ये बसलेले आहेत. बॅटिंग करताना त्यांनी 20 बनवलेले आहेत, 8 बॉल खेळलेले आहेत. परंतु एका बाजूला या 54 धावांचं प्रत्युत्तर देताना इथून पुढे या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल चांगला टाकावा लागेल टीम गायत्री मॅनेजमेंट फायटर या टीमला. हळूहळू आता प्रेक्षक सर्व मैदानाच्या अवतीभोवती ते पाहायला मिळतात. आता प्रत्येक जसा जसा कामावरून प्रत्येक प्रेक्षक येतोय घरी आपल्या आणि आता तो मैदानामध्ये येतोय. मैदानाच्या अवतीभोवती आता आपल्याला प्रेक्षक देखील जोडलेले पाहायला मिळतात आणि जे ऑनलाईन प्रेक्षक पाहतात त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आज प्रत्येक जण आपल्या कानाकोपऱ्यातून कोणी डोंगरावरती पाहण्यासाठी स्पर्धा केला असेल, कारण का गावामध्ये जास्तीत जास्त नेट नसतं आणि त्याच कारणानं
ही स्पर्धा अगदी सुपर डुपर हिट राहिले आणि प्रत्येक जण या मॅचला या स्पर्धेला पाहतोय. सातारा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2. त्याचबरोबर विठ्ठलजी बावधने यांच्या ठिकाणी आगमन आहे, त्यांचं आपण स्वागत करूया आणि वळूया आणि पाहूया या शेवटच्या बॉलची रंगत. अण्णाकंग गोलंदाजी मार्गवर तयार होतील. शेवटचा बॉल चांगला टाकावा लागेल. एका बाजूला मांढरदेवचे वाई तालुक्यातील मनीष मांढरे स्ट्रायकरला तयार होतील. सुर्वे टायगर या टीमने आतापर्यंत बनवलेले आहे धाबा 35. शेवटचा बॉल पाठीमागच्या बाजूला अंपायरकडे अपील केलेली आहे, परंतु या बॉलच्या पाठीमागे सिंगल धावी ते प्राप्त होईल का? तर हो, होते. 3 षटकांचा खेळ संपलाय. लेग बायची धाव आहे, धाव फलकावरती धाव आहे 36. 3 गडी बाद. जबरदस्त बॉलिंग येते अण्णाची आपण पाहिली आणि अण्णाच्या ओव्हर मध्ये कोणताही एक्स्ट्रा रन दिले जात नाहीये. चला ड्रीम बॅक नाहीये कारण का याच्यावर आपण घेतलेला आहात. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आतापर्यंत एकूण 36 धावा. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धाव्यांची गरज आहे. आता या मॅच मध्ये निलेश सर पकड निर्माण केले फिल्डिंग करणाऱ्या टीमना आणि याचं श्रेय द्यायचं झालं तर अण्णा कंग यांना द्यावं लागेल. संतोष कंग यांनी काय गोलंदाजी केली आहे. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी मार्कवरती आले होते जिथे परिस्थिती गंभीर होती, परंतु अण्णा कंग यांचा जो मारा होता तो जबरदस्त होता. गंभीर परिस्थितीमध्ये खंबीर खेळ आज मैदानाच्या आतमध्ये अण्णा कंग यांनी मैदानाच्या आतमध्ये केला आणि पुन्हा एकदा गायत्री मॅनेजमेंट फायटर जो जावली संघ आहे त्याला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मॅच मध्ये अण्णा कंग घेऊन आलेले आहेत. परंतु हे जे षटक आहे ना तेही महत्वपूर्ण आहे, कारण इथून पुढे शेवटच्या ओव्हरमध्ये येणारे गोलंदाज धावा किती शिल्लक ठेवतील हेही पाहावं लागेल. आणि या महत्वपूर्ण षटकासाठी आता गायत्री मॅनेजमेंट फायटर कुणाला बोलवणार? पाटण तालुक्यातील पाटील आव्हाड या गावचा खेळाडू ऋषी पाटील गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. ऑलराऊंडर खेळाडू आहेत. षटक क्रमांक 4 चा कारभार आपल्या खांद्यावरती घेत आहेत. बॅटिंग मध्ये मनीष मांढरे 0 वरती बॅटिंग करतात. अजय मांढरे 20 वरती. महत्वपूर्ण षटक आहे. येणाऱ्या 12 बॉल मध्ये इथून पुढे विजयासाठी समीकरण जर आपण पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट आहे 9चा आणि करंट रन रेट आहे 12चा. त्यामुळे समीकरण आपण नव्याने मांडूया आणि इथून पुढे 12 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहे धावा 18. हे समीकरण या मॅच मध्ये शेष आहे. ऋषी पाटील ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. हा पटलेला बॉल त्याच्यावरती केलाय प्रहार. बॉल चाललाय सीमारेषा पार. फटका आहे कडक. बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे धडक. षटकार. हाफ ट्रॅकर बॉल होता. मनगडचा चांगला वापर केला आणि बॅट मधून जेव्हा आवाज आला ना तेव्हाच समजलं की हा बॉल बाहेर आहे. शॉर्ट बॉल होता आणि हा बॉल सहज केलेला बॅटरने मनीषने आणि एकदा पण हवेशी संपर्क करत असताना प्रेक्षकाने एका हातामध्ये कॅच पकडलाय आणि ते प्रेक्षक आहेत विनायक शिंदे. ओ लाईन मिस करून बसलेले आहेत ऋषी पाटील यांचा. चांगला बॉल डॉट येतोय. कमबॅक करणारा बॉल आहे आणि आज अशाच प्रकारची गोलंदाजी ऋषी पाटील यांना करावी लागेल. हे बॉल तुम्हाला टाकावे लागतील. डॉट बॉल या मॅच मध्ये फाईट करतील. किंबहुना आपण पाहिलं तर मनीष मांढरे आणि अजय जबरदस्त बॅटिंग केली. काटा बनलाय मी म्हणेन दोन्ही बॅटर या टीमला आणि या काटाने तुम्हाला काटानेच काढावा लागतो आणि या मॅच मध्ये इथून विकेट घेतला मॅच मध्ये मजा येईल. तर निश्चित एकाच 2 विकेट मिळाल्या तर निश्चित गायत्री मॅनेजमेंट फायटर संघ पुन्हा येऊ शकतो. हाही बॉल आता चांगल्या प्रकारे खेळलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. सिंगल या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. स्कोर बोर्डला बिझी ठेवलंय. चांगला इथे फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मध्ये बॉल चढत असताना 43 धावा ऑफ फलकावरती आणि आता 9 बॉल 11 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. जबरदस्त मॅच रंगत असताना बस षटकार केला आणि षटकाराने अगदी हा मॅच निलेश सर जवळ आला. निश्चित एखादा षटकार फार मोठा बदल करतो आणि तो मोठा फटका मनीष मांढरे यांच्या बॅटमनला, परंतु ऋषी पाटील यांना या ओव्हरमध्ये शेवटचे 3 बॉल महत्वपूर्ण चांगले टाकावे लागतील. एका बाजूला अजय मांढरे बॅटिंग मध्ये तयार होत आहेत. 54 धावांचं लक्ष आहे आणि आता बनलेले आहे धावा 43. म्हणजे इथून पुढे शिल्लक बॉल किती आहेत तर ते 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉलच्या पाठीमागे इथून पुढे धावा किती बनवायच्या आहेत तर त्या 11. 9 बॉल 11चा थरार रंगलेला एक रोमांचक सामना. तुंबळ युद्ध. बॅटची बॉलने घेतली कडा. विकेटचं पतन. चिखलीचा अजय मांढरे इथे माघारी. नाराज आहे. आता या मॅचला मजा येईल कारण का चांगला इथे कॅच पकडलाय. थोडा वेळ फक्त हवेमध्ये बॉल राहिला आणि धक्का क्रमांक 4 लागलाय. वेगावरती स्वार झालाय. चांगला बॉल आणि बॉल टप्पा पडला. मोठा फटका बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु हातातून कदाचित ती बॅट फिरली गेली आणि बॉल फिरत असताना सागर सुतारच्या हातामध्ये बॉल चाललाय आणि धक्का क्रमांक 4 आणि येणारे बॉल आता 8 असतात. 8 असणार आहेत आणि जिंकण्यासाठी 11 धाव्यांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल तर जरूर झाले आहेत परंतु काय मॅच रंगला गेलाय आणि हा मॅच कदाचित निलेश सर सुपर ओव्हर प्रत्येकाला आवडते. निश्चित आता प्रत्येक पाठीराखा आता
प्रेक्षक देखील याचाच विचार करत असतील की सुपर ओव्हरमध्ये ही मॅच जाईल का. वाई तालुक्यातील बोरगाव गावचे एक सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अमित वाडकर बॅटिंगसाठी येत आहेत. मधल्या फळीमध्ये आता ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की 8 बॉलचा खेळ बाकी आहे, 11 बनवायचे आहेत. ऋषी पाटील यांनी चांगले बॉल आता टाकायला सुरुवात केलेली आहे. पहिला बॉल जर आपण वगळला तर बाकीचे बॉल चांगले टाकलेले आहेत. शेवटचे 2 बॉल त्यांना निर्णायक चांगले टाकावे लागतील. पाटण तालुक्यातील पाटील आवाड या गावचा खेळाडू ऋषी पाटील, बॉल क्रमांक 5. ओ इथे चांगला बॉल टाकलाय, बांधून ठेवलंय बॉल. अंपायर कॉल वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इथे कॉल आल्याने ऑस्ट्रमला गार्ड लाईनच्या बराचसा बॉल बाहेर चालला. बॅटरला देखील पाहिलं आणि अंदाज घेतला आणि त्याच अनुषंगाकडे पाहिलं. व्हाईट बॉलचा कॉल आला आणि त्याने येणारे 8 बॉल आणि 10 धाब्यांची होऊ शकता. या सिच्युएशनला तुम्ही एक्स्ट्रा रन देऊ शकत नाहीये. बॉलर तयार. यावेळेला सरळ बॅटने खेळलेला फटका, बॉलने गॅप शोधला, डीपला प्रोटेक्शन आहे. सिंगल डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि त्याच्यावरती समाधान मानावं लागेल. जबरदस्त मॅच होत असताना एक सिंगल येते. चांगली ती फिल्डिंग डिफेन्सच्या कव्हर मध्ये पाहायला मिळते. 45 धाबा धाव फलकावरती झालेले आहेत. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅच रंगत असताना आणि आता 9 धाव्यांची आवश्यकता. 7 बॉल 9ची आवश्यकता. हा बॉल जर डॉट आला तर या मॅच मध्ये मजा. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला होता आणि त्याच्यात ऋषी पाटीलने कमबॅक केलं. या मॅच मध्ये फाईट करतोय. शेवटचा बॉल महत्वपूर्ण आहे. दोन्ही संघांना चांगल्या प्रकारे खेळावा लागेल. बॉलर तयार. शेवटच्या बॉलवरती केलाय प्रहार. बॉल हवेत उभा राहिलाय. खेळाडू बॉलच्या खाली, लांबी पडलीये कमी आणि फलंदाजाला यावं लागेल माघारी. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. सिरवे टायगर या टीमला बनवायच्या आहेत धावा 9. मैदानाच्या बाहेर आता येतील मनीष मांढरे बाद झाले. संघ आता अडचणीमध्ये आहे. कॅच घेतला गेला इथे, लॉंगऑफ लावले. रनिंग हँड कॅच पहिला, पण ज्या पद्धतीने बॉल फिरवण्याचा प्रयत्न केला होता आणि बॉल फिरला गेलाय आणि अधिकचा फिरल्यानंतर बॉल कक्षामध्ये आणि वेळ देखील खूप होता फिल्डरकडे आणि त्याच्यानंतर एक चांगला इथे कॅच. या मॅच मध्ये आता फाईट निर्माण होते. बॉल असणार आहे 6 आणि 6 बॉलच्या पाठीमागे 9 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. दोन्ही संघ हार म्हणा तयार नाहीयेत, लढतायत, कष्ट करतायत, कारण का माहिती आहे एकाचा प्रवास थांबेल आणि एकाचा प्रवास बाहेर. सीमारेषेला एक चांगला जल इथे पकडलेला आहे. निलेश शिंदे जे जवळवाडी गावचे खेळाडू आहेत, जावली तालुक्यातील, चांगला कॅच इथे कंप्लीट केलाय. आता दोन्ही संघांच्या बाजूने जर आपण सामना पाहिला ना तर दोन्ही संघांना या मॅच मध्ये बरोबरीची संधी आहे. काय कसोटीचा आहे, परंतु कसोटीला सांगा की वारसा संघर्षाचा आहे आणि या मॅच मध्ये तो संघर्ष करावा लागेल. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 धावा बनवायच्या आहेत 9. कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून हा सामना जिंकता येईल का याचाही प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. 6 बॉल 9चा थरार. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी एका बाजूला संदेश आणि दुसऱ्या बाजूला अमित वाडकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. संदेश माने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतात आणि महत्वपूर्ण षटकासाठी एका बाजूला अमित वाडकर सायकलला तयार होत आहेत गोलंदाजी मार्गवरती. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील येवतीच्या शेवाळवाडी गावचा डॉन अर्थात सुजित शेवाळे अंतिम षटक हाताळतील. संघाला सामना कोण जिंकून देणार? सुजित शेवाळे एका बाजूला अमित वाडकर तयार होतील बॅटिंग मध्ये. गायत्री मॅनेजमेंट फायटर आणि त्यांच्या विरुद्ध सुरवे टायगर. दोन्ही संघ मालकांचा आपण विचार केला तर दोन्ही संघ मालक जावलीतले आहेत आणि या संघ मालकांच्या खेळाडूंमध्ये हा सामना सुरू. पहिला बॉल 6 बॉल 9ची गरज. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला अमित वाडकर यांनी. सिंगल डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल, एकच डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते. 5 बॉल 8ची गरज. जबरदस्त मॅच रंगत असताना लो फुलटॉस बॉल होता, त्याला दिशा दिली. ऑन साइडला बॉल टर्न केलाय. 5 बॉलचा खेळ बाकी 8 धाब्यांची गरज आहे. अमित वाडकर 2 बॉलच्या पाठीमागे 2 आणि संदेश आता बॅटिंग साठी आला. संदेश माडे सुजित शेवाळे कराडचा डॉन. पहिल्या बॉल सिंगल आली आहे. मॅच जबरदस्त होणार आहे. मोठा फटका ऐकत आला तर ही मॅच अगदी जवळ, परंतु प्रत्येक डॉट बॉल हा विश्वात्मक असणार आहे. टॅप केलाय बॉल. खेळाडू येतील बॉल वरती. सिंगल धावी ते प्राप्त होते. दुसरीचा प्रयत्न होईल का? तर नाही. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. सुदेशला माहिती आहे, कारण का सिच्युएशन थोडीशी आपण पाहिली तर नाजूक आहे. बॉल टाकण्यापेक्षा बॉल घेऊन जावं तेच केलं. 4 बॉलचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 7 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन.
कोण ही मॅच जिंके, सुरवे टायगर की गायत्री मॅनेजमेंट फायटर टीम? लक्ष छोट आणि हे लक्ष आता मोठं झालंय. पायांचा वापर केला, बॉल पाठवलाय लॉंग ऑफला, सुदेश सकपाळ बॉलच्या खाली आणि फलंदाज बोरगावच्या अमित वाडकर इथे माघारी. 3 बॉल 7 धावांची गरज आहे सुरवे टायगर या टीमला. मेहंदी रन लगती है सूखने के बाद, मेहंदी रन लगती है सूखने के बाद और गेंदबाज को मजा आता है सफलता लेने के बाद. जबरदस्त मॅच रंगत असताना काय इथे मॅच रंगला गेलाय. लो स्कोरचा मॅच मोठा बनला. कॅप्टन इथे सध्या नाकू साहेब कारण का फटका फसला गेला. मॅच ऑन आहे. काय जबरदस्त इथे फाईट करतचा डॉन या मॅच मध्ये, परंतु चांगला इथे कॅच घेतलाय, कंप्लीट केलाय लॉंगऑफला सुदेश सकपाळ. 3 बॉल आणि 3 बॉलच्या पाठीमागे 7 धावांची आवश्यकता. एकात मोठा फटका किंबहुना डॉट सुपर ओव्हर. तर निश्चित आता खेळाडू कक्ष जर आपण सुरवे टायगरचा पाहिल्यानंतर भयान शांतता या खेळाडू कक्षामध्ये आहे. एक वेळ या खेळाडू कक्षामध्ये उत्साह होता, ज्या प्रकारे सुरुवात केली होती अजय मांढरे यांनी पॉवर प्ले मध्ये. आता सामना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूला आहे. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये लढतायत, झुंजतायत. आता इथून पुढे येणाऱ्या 3 बॉल मध्ये बनवायच्या आहेत विजयासाठी धावा 7. सुजित शेवाळे यांनी या ओव्हरमध्ये चांगलं काम केले. 3 बॉल टाकले, 2 धावा दिलेल्या आहेत. आता सिद्धार्थ जगदाळे आणि संदेश माने या जोडीवरती आहे दारोमदार. इथून पुढच्या 7 धावांचा महत्वपूर्ण बॉल प्रगतीपथावरती येतोय. भले यशस्वी होण्याची खात्री असो किंवा नसो, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा ही आपल्या जवळ नेहमी असली पाहिजे आणि तो संघर्ष इथे करावा लागेल. 3 बॉल 7. खेळलाय बॉल, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवतील का? अंदाज बांधलाय, सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा मिळतील. 2 बॉल 5 ची गरज. 2 धावा आले या बॉल वरती. चांगला इथे ड्राईव्ह करत असताना सिद्धार्थला आपण पाहतोय आणि बिजोरकर खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु थोडासा अंदाज चुकला. म्हणजे हेलिकॉप्टर इथे बाहेर काढले. 2 बॉलचा खेळ बाकी जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. जबरदस्त मॅच इथे रंगत असताना कोण निलसरी मॅच जिंकेल, कोणाचा प्रवास पुढे जाईल आणि कोणाचा प्रवास या स्पर्धेमधून थांबेल. आता हे सांगणं कठीण आहे. हृदयाची धडधड वाढू लागलेली असेल पाठीराख्यांच्या. फुल टॉस बॉल लॉंग ऑन ला क्लिअर होईल का? आणि हो, इथे हा चौकार मारलाय. बॅटिंग करताना सिद्धार्थ जगदाळे यांच्या बॅट मधून आलाय. जबरदस्त इथे फटका पाहायला मिळतोय. फुल टॉस होता आणि फुल टॉसला फुल टोल केलं. लॉंग ऑन एरिया खाली होता आणि हा एरिया खाली येत असताना बॉल सीमा पार. 1 बाउंस चौकार. सिद्धेशने फाईट केले. कंपल्सरीचे 6. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल, याची आपण नोंद घ्या. त्यामुळे सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. महेश नानगोडे ऑल इंडिया आयकॉन तुम्ही पाहत आहात. पहिल्या बॉलच्या पाठीमागे माघारी आले होते. आता डगआउट बॉक्स मध्ये आपण पहा ज्या प्रकारे सतीश सनस, महेश नानगोडे यांना आपण पाहत आहोत. चला सामना सुरू करूया. 1 बॉल आणि विजयासाठी बनवायची आहे ती 1 धाव. सातारा प्रीमियर लीगचा थरार. संघ मालकांच्या काळजाचा ठोका चुकत असेल, पाठीराख्यांच्या हृदयाची धडधड आता वाढली असेल, कारण एका बॉल मध्ये एका धावेची गरज आहे. दर सबके एक जैसे मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिकर जाता है तो 200, कोई संघर्ष करके निकर जाता है. आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आज करावा लागेल. 1 बॉल, एका धावेची गरज. गायत्री मॅनेजमेंट फायटर की सुरवे टायगर. रंगलेला एक रोमांचक सामना. मित्रांनो, सामना आवडला असेल ना तर दोन्ही संघांना पण देऊया टाळ्यांचा प्रतिसाद. 1 बॉल, एका धावेची गरज. एका बाजूला सुजित शेवाळे डॉन, तर दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ जगदाळे यांच्यातलं बॅटल. महत्वपूर्ण बॉल. सुजित शेवाळे डॉन निघालाय. शेवटचा बॉल घेऊन सिद्धार्थ जगदाळे यांच्यासाठी गायत्री मॅनेजमेंट फायटर विरुद्ध सुरवे टायगर. 1 बॉल, एका धावेची गरज. आणि अखेरकर या बॉलच्या पाठीमागे पंचांनी हात वरती केलाय. सातारा प्रीमियर लीग ची पहिली सुपर ओव्हर या ठिकाणी होणार आहे. सुरवे टायगर आणि त्यांच्या विरुद्ध गायत्री मॅनेजमेंट फायटर. जबरदस्त मॅच इथे रंगला गेला आणि शेवटचा बॉल डॉट करला. सुजित शेवाळे करंटचा डॉन म्हणतात. डॉन मला आणि डॉनगिरी दाखवले. लो स्कोरचा मॅच मोठा केला आणि आजच्या दिवसामध्ये सातारा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2 मध्ये आपण सुपर ओव्हरचा मॅच. चला सुपर ओव्हर कंटिन्यू तुम्हाला ठेवावी लागेल आणि सुपर ओव्हर जर टाय झाली तर कंपल्सरी चेस या नियमाच्या आधारे विन दिलं जाईल, याच्या पण नोंद घ्या. सुपर ओव्हर तुम्हाला कंपल्सरी चेस करावी लागेल, याच्या पण नोंद घ्या. चला फिल्डिंग लावा टीम गायत्री मॅनेजमेंट फायटर. आपल्याला विनंती काय, आपण फिल्डिंग लावून घ्या.
आणि टीम सुर्वे टायगर स्ट्रायकर जोडी लगेच पाठवा. सुपर ओव्हरचा थरार आहे. संपूर्ण आपण बॅटिंग कार्ड जर आपण पाहिलं